ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। चैतन्य साक्षीच्या साखरपुड्याच्या दिवशी ऐनवेळी आता पुरावे डायरेक्ट चैतन्याच्या हाती सोपून सायली आणि अर्जुन मोठा धमाका करणार आहेत। तर चैतन्य समोर साक्षीचा खरा चेहरा घेऊन येण्यासाठी सायलीने आता अर्जुनच्या साथीने एक भन्नाट अशी युक्ती केलेली असते। परंतु मूर्ख चैतन्यने आता खूप मोठी चूक केलेली असते, साक्षीला अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल माहिती देऊन। व साक्षी सुद्धा आता याच गोष्टीचा एक शस्त्र म्हणून अर्जुनच्या विरोधात उपयोग करण्यासाठी सज्ज असते। परंतु अर्जुन आणि सायली दोघेही अशी काही जबरदस्त युक्ती करतात की ज्यामुळे आता साक्षीचा प्लॅन तिच्यावरतीच पलटणार असतो। आणि अखेर आता चैतन्य अर्जुन आणि सायलीच्या साथीने साक्षीला तिच्या काळ्या कर्मांची शिक्षा देण्यासाठी सज्ज झालेला असतो। आणि अखेर आता अर्जुन सायलीच्या प्लॅनमध्ये चैतन्य सुद्धा सामील झालेला असतो साक्षीचा पर्दाफाश करण्यासाठी। आणि हे सर्व काही घडणार असतं ते फक्त आणि फक्त सायलीच्या वकिली बुद्धीने केलेल्या युक्तीमुळे। तर आता सायली अर्जुन सोबत मिळून अशी काय प्लॅनिंग करणार असते की ज्यामुळे दोघे आता एका झटक्यात साक्षीच्याच घरातून पुरावे मिळवणार असतात व त्याचनंतर आता ते पुरावे डायरेक्ट चैतन्यला दाखवून अर्जुन सायलीने मोठा धमाका तर केलेला असतो। परंतु आता चैतन्य, अर्जुन आणि सायली हे त्रिकूट मिळून साक्षीच्या विरोधात कशी लढाई लढणार व तिचा सर्वांसमोर पर्दाफाश कसा करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे आता साखरपुड्याचं आमंत्रण देऊन सुभेदाराच्या घरात चैतन्यनेच खूप मोठा धमाका केलेला असतो आणि त्याचमुळे आता सर्वच जण खूप चिंतेत असतात चैतन्याच्या आयुष्याच्या बाबतीत। कारण सर्वांनाच हा प्रश्न पडलेला असतो की साक्षीसारखी धोकेबाज मुलगी आणि तिच्या आंधळ्या प्रेमात चैतन्य कसा काय अडकू शकतो आणि आता साखरपुड्याला जायचे की नाही हा खूप मोठा विचार सर्वांनाच पडलेला असतो। तर तिकडे आता चिडलेला अर्जुन डायरेक्ट चैतन्याला तो फोटो प्रूफ दाखवून तिथे साक्षीचा खरा चेहरा समोर आणण्याच्या प्रयत्नात असतो। परंतु सायली ऐनवेळी त्याला थांबवते आणि म्हणते की अर्जुन सर, फक्त हा पुरावा आपल्याला पुरणार नाही। चैतन्य सरांना असा काही पुरावा आपल्याला दाखवावा लागेल की त्यांचा त्याच्यावरती विश्वास बसेल। कारण ऑलरेडी चैतन्य सर हे साक्षीच्या आंधळ्या प्रेमात आहेत आणि असे फोटो प्रूफ्स आपण कसेही गोळा करू शकतो आणि कसेही तयार करू शकतो हे चैतन्य सर सांगून मोकळे होतील आणि त्यानंतर तुमच्यामध्ये जे काही वाद असतील ना ते वाढतील। खरं तर आपल्याला सर्व काही युक्तीने करावं लागेल। तर तिथेच आता अर्जुनच्या वकिली बुद्धीमध्ये एक कल्पना आलेली असते आणि अर्जुन म्हणतो, हो खरं आहे, मी आतापर्यंत असे काही क्रिमिनल्स बघितले आहेत की त्यांनी जे काही चुका केलेल्या आहेत किंवा जे काही गुन्हे केलेले आहेत ना ते त्यांनी सर्व आठवणी जपून ठेवलेल्या असतात। कारण त्याचमुळे त्यांच्या इगोला बूस्ट मिळतो आणि कदाचित साक्षीच्या घरी कुणाला आणि तिच्या विषयीची फोटो प्रूफ्स हे सर्व काही पुरावे आपल्याला मिळू शकतील। परंतु ते कसे मिळवायचे हे अर्जुनला समजत नसतं। त्याचवेळी सायली आता खूप छान अशी प्लॅनिंग बनवते आणि जबरदस्त सायलीने प्लॅनिंग तयार केलेली असते। तर त्यानंतर आता खालती सर्वच जण चिंतेत असतात आणि सर्वच जण नीट जेवलेले सुद्धा नसतात कारण सर्वांना चैतन्याची काळजी असते। इतक्यातच अर्जुन आणि सायली खाली येतात आणि सर्वांची समजूत घालत म्हणायला लागतात की आपल्याशिवाय आता चैतन्य त्याला कोणीच नाही आणि त्याच्या सुखदुःखात आता आपणच त्याचे साथीदार आहोत। तर कल्पना म्हणत असते, परंतु अर्जुन मला एक कळत नाही की हा चैतन्य किती वेडेपणा करतो आहे त्या साक्षीवरती विश्वास ठेवून। आपल्याला माहिती आहेत ना की ती आणि तिचे वडील किती धोकेबाज निघाले ते। तेव्हा अर्जुन म्हणतो, हे आपल्याला माहिती आहे मॉम, परंतु चैतन्याला आता हे सांगून सुद्धा समजणार नाहीये। तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, वेळ आली की मी सर्व काही सुरळीत करेन। मी चैतन्यासमोर साक्षीचा खरा चेहरा घेऊन येईल। तोपर्यंत आपल्याला चैतन्याला हेच दाखवत राहावं लागेल की आपला त्याच्यावरती विश्वास आहे आणि चैतन्य ज्या मार्गावरती निघालेला आहे तो त्याच्यासाठी योग्य आहे। तर आता सर्व सुभेदार परिवार अर्जुन आणि सायलीचं म्हणणं तर आता सायलीच्या प्लॅनिंगनुसार सर्व सुभेदार परिवार एकत्र आता साक्षीच्या घरी गेलेला असतो साखरपुड्याच्या समारंभासाठी। त्याच वेळेस तिथे गुरुजी येतात आणि चैतन्य साक्षीला म्हणतात की आपण लगेचच विधींना सुरुवात करायची का। इतक्यात पूर्णाजी म्हणते की चैतन्य, तू विधींना सुरुवात आमच्याशिवाय करणार आहेस का। तेव्हा आता चैतन्य जेव्हा सर्व परिवाराला एकत्र आलेलं पाहतो त्याच वेळेस चैतन्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि चैतन्य जाऊन लगेचच
पूर्ण आजीला मिठी मारतो आणि चैतन्य खूप खुश असतो. चैतन्य सर्वांचे आशीर्वाद घेतो आणि साक्षीला म्हणतो, साक्षी पाहिलंस का, माझी सुद्धा फॅमिली आली आहे. पूर्ण आजी, मला खरंच विश्वास वाटत नव्हता की तुम्ही माझ्यासाठी इथे याल. तेव्हा साक्षी म्हणते हो. आणि त्यानंतर साक्षीसुद्धा लगेच पुढे पुढे करत नाटकं करत सर्वांचे आशीर्वाद घेते. सर्व काही आता सायली आणि अर्जुनले ठरवलेल्या प्लॅनिंगनुसारच चाललेलं असतं. सर्वच जण एक आता सांगितलेल्या अर्जुनच्या प्लॅनिंगनुसार नाटक करत असतात. तर त्यानंतर आता चैतन्य सर्वांना बसण्यासाठी सांगतो आणि गुरुजींना म्हणतो की तुम्ही विधीना सुरुवात करा. इतक्यातच आता अर्जुन आणि सायली आलेले असतात. अर्जुन जेव्हा चैतन्याला हाक मारतो तेव्हा अर्जुनच्या आवाजाने चैतन्य मागे वळून बघतो आणि पाहतो तर काय, अर्जुन आणि सायलीला पाहून चैतन्य आणि साक्षी या दोघांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. कारण ज्याचा विचारही त्या दोघांनी केलेला नसतो तेच घडलेलं असतं. ऐनवेळी अर्जुन आणि सायली त्यांच्या साखरपुड्यासाठी आलेले असतात. तर अर्जुन म्हणतो, हे बघ चैतन्य, आपल्यामध्ये जे काही वाद आहेत ना ते आत्तापुरते आपण विसरूयात. तुझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि तुझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणात मी सहभागी व्हायला आलो आहे. तेव्हा चैतन्य खूप खुश झालेला असतो आणि चैतन्य अर्जुन आणि सायलीला सुद्धा बसण्यासाठी सांगतो. चैतन्याचा आनंद गगनात मावेनासा होतो, परंतु साक्षीच्या मनात वेगळाच संशय निर्माण झालेला असतो अर्जुन आणि सायलीला पाहून. आणि तिथे आता नागराज आणि प्रिया, जी साक्षीची माणसं असतात, ती सुद्धा आलेली नसतात. कारण रविराजांनी त्या दोघांनाही धमकी दिलेली असते की जर तुम्ही साक्षीशी कोणताही संबंध ठेवला तर तो त्याला किल्लेदाराच्या घराच्या बाहेर हकलून देईन. आणि साक्षी आता एकटी पडलेली असते. तर गुरुजी आता विधींना सुरुवात करतात. इतक्यातच आता अर्जुन सायलीला इशारा करतो आणि सांगतो की आता आपल्या प्लॅनिंगला सुरुवात झाली आहे. त्याचनंतर अर्जुन आता तो वॉशरूमला चालला असल्याचं नाटक करतो आणि जातो तो डायरेक्ट साक्षीच्या रूममध्ये. तर इकडे आता साखरपुड्याच्या विधी सुरू असतात. तेव्हा साक्षीचं लक्ष आता त्या विधींकडे नसून अर्जुन कुठे गेला आहे याच्याकडेच लागलेलं असतं. तर अर्जुन आता डायरेक्ट जातो तो साक्षीच्या रूममध्ये आणि इकडे तिकडे आता खूप शोधाशोध करायला लागलेला असतो. कारण ऑलरेडी सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं की ते पुरावे आपल्याला फक्त आणि फक्त साक्षीच्या रूममध्येच मिळू शकतात. कारण साक्षी खूप शातीर दिमागवाली मुलगी आहे आणि ती चैतन्य भाऊजींपासून लपून त्याच रूममध्ये पुरावे ठेवेल आणि त्याचाच उपयोग करून तसा ट्रॅप लावून चैतन्य भाऊजीची फसवणूक करेल. हे सर्व काही सायलीने अर्जुनला सांगून त्याच्या डोक्यात प्रकाश पाडलेला असतो. आणि शेवटी जसं सायलीने ठरवलेलं असतं त्याचप्रमाणे अखेर अर्जुनला एका ड्रॉवरमध्ये एका पॉकेटमध्ये कुणाल आणि साक्षीचे फोटो अखेर मिळतात. आणि ते फोटो पाहून, ते पुरावे पाहून अर्जुनच्या जीवात जीव आलेला असतो. केलेल्या मेहनतीला यश आलेलं असतं. आणि त्याचनंतर अर्जुन आता सर्व शोधाशोध करतो. त्यानंतर आता कुणालने साक्षीला लिहिलेले प्रेमपत्र ते सुद्धा आता अर्जुन सर्व काही हातात घेतो आणि त्यानंतर स्वतःच्या खिशामध्ये लपवून ठेवतो आणि बाहेर येतो. तर इकडे सायली खूपच चिंतेत असते. पुढे काय झालं असेल, अर्जुन सरांना पुरावे मिळाले असतील की नसतील, हा खूप मोठा प्रश्न सायलीला पडलेला असतो. तर अर्जुनला आल्यानंतर सायली त्याच्याकडे पाहत असते. तर अर्जुन आता इशारा करून सायलीला काम फत्ते झाल्याचं सांगतो. तेव्हा सायली सुद्धा खूप खुश असते. तर आता गुरुजींनी सर्व काही साखरपुड्याच्या विधी संपन्न केलेले असतात. त्याच्याच नंतर आता अर्जुन पटकन कल्पनाला इशारा करतो. कारण अर्जुन आणि सायलीने सर्व काही प्लॅनिंग सुभेदारांच्या घरातच केलेली असते आणि त्यामध्ये प्रताप आणि कल्पनाला सुद्धा सहभागी करून घेतलेलं असतं. तर कल्पना लगेच पुढाकार घेते आणि अर्जुनच्या प्लॅनिंगनुसार चैतन्याला म्हणते की हे बघ चैतन्य, तू माझा मुलगा आहेस आणि मला असं वाटतं की आता साखरपुड्याला तू साक्षीला अंगठी घालणार आहेस ना, तेव्हा मी आणलेला ड्रेस हा तू घालावास. तेव्हा चैतन्य खूप खुश झालेला असतो. कल्पना मावशीने आपल्यासाठी एवढं सर्व काही करत आहे हे परिवार, हे सर्व काही पाहून चैतन्य त्याच्या आनंदाचा पारावारच उरलेला नसतो. चैतन्य पटकन तो ड्रेस घेतो आणि चेंज करण्यासाठी गेलेला असतो. इतक्यातच आता या संधीचा फायदा घेतात आणि कल्पना मुद्दाम साक्षीला आता बोलण्यात गुंतवून ठेवते आणि अर्जुन आणि सायली पटकन चैतन्याचा पाठलाग करत त्याच्या रूममध्ये गेलेले असतात. तेव्हा चैतन्य जेव्हा अर्जुन आणि सायलीला पाहतो तेव्हा म्हणतो की तू माझा पाठलाग करत इथे का आला आहेस अर्जुन? हे बघ, माझा आता साक्षीसोबत साखरपुडा होणार आहे आणि आत्ता तुला जर वाद घालायचे असतील तर हे सर्व काही विसर, कारण मी खूप खुश आहे. तर अर्जुन आता म्हणायला लागतो की 1 मिनिट चैतन्य, प्लीज माझं एकदा म्हणणं ऐकून तरी घे, मला काय सांगायचं आहे ते. तर चैतन्य मूर्खासारखं परत एकदा अर्जुनवरती अविश्वासच दाखवत असतो. तर सायली आता रिक्वेस्ट करते चैतन्याला आणि म्हणते की चैतन्य सर, प्लीज फक्त एकदा आमचं म्हणणं ऐकून घ्या, त्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. तेव्हा आता अर्जुन आणि सायलीने गळ घातल्यामुळे चैतन्य तिथे थांबतो आणि अर्जुन आता ते
कुणालने लिहिलेली साक्षीला प्रेमपत्र आणि त्यानंतर त्या दोघांचेही फोटो जे स्वतःहून अर्जुनने साक्षीच्या रूममधून मिळवलेले पुरावे असतात ते चैतन्याच्या हाती टेकतो आणि त्याला म्हणायला लागतो की हे बघ चैतन्य, साक्षी फक्त तुझीच फसवणूक करत नाही तर साक्षीने आधी आपला मित्र कुणालची सुद्धा फसवणूक केली आहे आणि त्याचमुळे या एका मुलीमुळे आपल्या कुणालचा जीव गेला आहे. चैतन्य आता पूर्णपणे शॉकमध्ये असतो. चैतन्याला काय बोलावं काय करावं तेच सुचत नसतं. तर अर्जुन आता चैतन्याला आपल्या मिठीत घेतो आणि त्याला समजूत घालत म्हणायला लागतो की हे सत्य सांगण्यासाठी मी तुला जीव तोडून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तू ऐकून घेण्याच्याच मनस्थितीत नव्हता. तू साक्षीच्या आंधळ्या प्रेमात अडकला होतास चैतन्य. परंतु काहीही झालं असतं तरी सुद्धा मी तुला साक्षीच्या या जाळ्यातून या ट्रॅपमधून बाहेर काढलंच असतं. तर आता चैतन्य म्हणतो की 1 मिनिट अर्जुन, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि हा साखरपुडा कायमचा मोडून टाकतो आणि कायमचं त्या साक्षीसोबतचं नातंही तोडतो. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात की 1 मिनिट. अर्जुन चैतन्याला म्हणतो की आता हे नाटक असंच तुला सुरू ठेवायचं आहे चैतन्य. जसं त्या साक्षीने एक प्रेमाचं नाटक करून तुझा एका पपेटसारखा उपयोग करून घेतला ना, त्याचप्रमाणे तू सुद्धा त्या साक्षीचा उपयोग करून घ्यायचा आहे. तेव्हा सायली म्हणते की आता आपण तिघांनी मिळून त्या साक्षीचा पर्दाफाश करायचा आणि तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून द्यायची. असं म्हणत आता तिघेही ठरलं तर मग म्हणत एकत्र आलेले असतात, तेही साक्षीचा पर्दाफाश करण्यासाठी. अखेर आता सायलीच्या जबरदस्त भन्नाट युक्तीने आणि अर्जुनच्या प्लॅनिंगले कल्पना आणि प्रतापने सुद्धा यामध्ये त्यांची साथ दिलेली असते व या सर्व काही प्रकरणामध्ये शेवटी सायलीने 2 जीवाभावाचे मित्र एकत्र आणलेले असतात आणि त्यांच्यातील गैरसमज झालेले वाद सर्व काही मिटवून अर्जुन, सायली आणि चैतन्य हे त्रिकूट सज्ज झालेलं असतं साक्षीला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा देण्यासाठी. तर आता हे त्रिकूट मिळून साक्षीच्या विरोधात पुरावे कसे गोळा करणार आणि त्यानंतर कोर्टात तिचा पर्दाफाश कसा करणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.